बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्र विकसित होणार आहे आणि त्याचा राज्याच्या वातावरणात काय प्रभाव पडेल पाहूयात. 15 ते 17 जुलै दरम्यान राज्यातील हवामान कसे राहील. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनल. तर सर्वात प्रथम बंगालच्या उपसागराच्या या उत्तरेकडील भागामध्ये जे काय चक्रवाढीची निर्मिती झालेली आहे त्यापासून येत्या 24 तासात एक कमी दाबाचं क्षेत्र या भागामध्ये विकसित होण्याचा अंदाज आहे. त्यातून मान्सूनचा आस असलेला कमी अशा प्रकारे उत्तर भारतापर्यंत विस्तारलेला आहे, जो की सामान्य स्थितीपेक्षा थोडासा उत्तरेकडे आहे. आणि त्यामुळे जो पाऊस होतोय तो उत्तर भारत आणि त्या जो काही ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र आहे त्याच्या आसपास त्या भागांमध्ये पावसाचे ढग आपल्याला दिसत आहेत. दक्षिण भारतात आणि महाराष्ट्रात सुद्धा ढगाळ वातावरण जर दिसत असलं तरी हे ढग पावसाचे नाहीत, हे उंचावरचे ढग आहेत. आणि जी सिस्टीम आहे बंगालच्या उपसागरातील बरेचसे मॉडेल्सनुसार असं दिसतंय की या ठिकाणी पूर्व भारताकडे जाईल. तर कोणतेही मॉडेल सध्या अशी शक्यता दाखवत नाही की सिस्टीम अशा प्रकारे आधीच्या सिस्टीमप्रमाणे पश्चिमेकडे मध्य प्रदेशकडे येईल. तसं जर आली असती तर राज्यासाठी फायद्याचं आहे. पण सध्या ही सिस्टीम थोडीशी उत्तरेकडे जाताना दिसते. पण बंगालच्या उपसागरातील या सिस्टीममुळे अरबी समुद्रातील वाऱ्यांचा वेग पुन्हा वाढेल. पुन्हा एकदा कोकण किनारपट्टी घाटमाथ्यावरती पावसासाठी वातावरण अनुकूल होईल. पण मागच्या वेळेस सारखी स्थिती या कमी दाबामुळे होणार नाही. आता आपण सॅटेलाइट इमेज पाहिली तर चंद्रपूरचे काही भाग आहेत, भंडाऱ्याचे काही भाग आहेत. ढगांची दाटी थोडीशी वाढलेली आहे. हलके थेंब काही ठिकाणी पाहायला मिळते असतील. पण या व्यतिरिक्त राहिलेला संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, घाटमाता विशेष पावसाचे ढग दिसत नाहीयेत. हे जे काही ढग आहेत दिसतायत सॅटेलाइट इमेजमध्ये, हे उंचावरचे ढग आहेत. यामधून पाऊस होत नसतो. आणि जर आपण उद्याचा अंदाज पाहिला किंवा पुढील 3 दिवसाचा अंदाज जर पाहिला तर 15 तारखेला बऱ्याच दिवसानंतर कोकणात अधूनमधून मध्यम हलक्या-फुलक्या सरींची शक्यता दिसते. या सरी घाट विभागापर्यंत पोहोचतील. पण अजूनही खूप जोराच्या या सरी नाहीत. हलका मध्यम स्वरूपाचाच हा पाऊस अपेक्षित आहे. तर इकडे भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरच्या 1-2 ठिकाणी हलका किंवा हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता राहील. राज्याच्या अंतर्गत भागामध्ये ढगाळ वातावरण वाढ होईल. सध्या तरी खूप मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता दिसत नाही. एखादा अपवाद वगळता या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहील, पण ढग मात्र थोडेसे वाढतील. 15 तारखेनंतर 16 तारखेचा अंदाज पाहिला तर 16 तारखेला पावसाची व्याप्ती कोकणात थोडीशी वाढेल. घाटमाथ्यामध्ये सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा अ, मध्यम स्वरूपाचाच म्हणू शकतो आपण. थोडासा जोरदार सरी येतील, पण तो मध्यम स्वरूपाच्याच कॅटेगरीमधला पाऊस पडेल. इकडे पूर्व विदर्भात भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्याच पावसाच्या सरी पाहायला मिळतील. आणि राहिलेला अंतर्गत भाग असेल राज्यातील या ठिकाणी ढगाळ हवामानात अजून वाढ होईल. काही ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस सरी होतील, पण अजूनही खूप मोठ्या पावसाची अपेक्षा 16 तारखेला सुद्धा दिसत नाही. 16 नंतर 17 तारखेचा जर अंदाज पाहिला तर 17 तारखेला सुद्धा कोकण घाट, मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पाऊस सरींची शक्यता राहील. पूर्व विदर्भाकडे सुद्धा भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरचे भाग असतील. मध्यम ते जोरदार पाऊस येईल. त्यानंतर लगतवरती पश्चिम विदर्भ, मराठवाड्याचे दक्षिणेकडील भाग असतील. थोडासा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता काही ठिकाणी राहील. पण हा पावसाची व्याप्ती कमी राहील. पण ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी थोड्याशा मध्यम सरी या 17 तारखेला आपण थोड्याशा अपेक्षा करू शकतो 17 तारखेला. बाकी राहिलेल्या राज्याच्या भागामध्ये सध्या तरी खूप मोठ्या पावसाची शक्यता दिसत नाही, काहीसा अपवाद वगळता. हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार 15 तारखेला छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, पुणे घाटमाथा, नाशिक घाटमाथा, ठाणे आणि रायगड गडगडाटासह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. पालघर, मुंबई, पुणे पूर्व, सातारा घाटमाथा, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, जळगाव, नाशिक पूर्व, धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जनेची शक्यता. इतर ठिकाणी कोणतेही इशारे नाहीत. 16 तारखेला हवामान विभागाचे इशारे पाहिले तर सातारा घाटमाथा, सातारा पूर्व, सोलापूर, धाराशिव मेघगर्जनेसह पावसाचे येलो अलर्ट. तर लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, सांगली, पुणे पूर्व, पुणे घाटमाथा, अहिल्यानगर, नाशिक पूर्व, नाशिक घाटमाथा, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना. इतर ठिकाणी इशारे नाहीत. 17 तारखेचा अंदाज पाहिला तर 17 तारखेला चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट. तर नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूरचे पूर्वेकडील भाग हलका पाऊस किंवा हलकी गर्जने होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. बाकी राज्यात या पुढील 3 दिवसामध्ये हवामान विभागातर्फे सुद्धा कुठेही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. हवामानाचे असेच अंदाज पाहण्यासाठी फेसबुक पेजवर पाहत असेल तर फेसबुक पेजला फॉलो करून ठेवा. YouTube चॅनलवर पाहत असाल तर YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.